छान झालेला आहे. धम्मदीक्षा विधीचा सोहळा हा आज खूप छान झाला. माझ्या इथे 7 तारखेला आम्ही सर्वात आधी घेतलेला होता. धम्मविधीचा सोहळा काय आहे, कसा आहे. आधी तर मॅडमनी सांगितलं होतं आम्हाला की म्हणजे सर्वांना घेणं जरुरी आहे, कशासाठी आहे, काय आहे. त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला समजून सांगितलेलं होतं. मग आपण म्हटलं की आपण म्हणजे आपण बौद्ध तर आहोत, पण आपल्या मुलांनाही बौद्ध आपल्या संस्कृती, आपली बौद्ध धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आधी म्हणजे बाबासाहेबांनीच इथे बौद्ध धम्माचं हे केलं, बौद्ध धम्म आणला, त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली. तर आपल्या मुलांनाही आपल्याला म्हणजे ती धम्माच्या माध्यमातून 22 प्रतिज्ञा काय आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून ही धम्मविधी सोहळा करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि भारत बौद्धमय होता आणि आपल्याला म्हणजे ह्या माध्यमातून आणखीन म्हणजे करायचं आहे. तर धन्यवाद. आणि सर तुम्ही माझ्या इथं तुम्ही आले नाही, पण तेव्हा यायला पाहिजे होतं. कारण की माझ्या इथं पुष्कळ म्हणजे महिला वगैरे आले होते आणि तिथेही म्हणजे त्यांनाही याची माहिती तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत म्हणजे पोहोचायला पाहिजे होतं. पण तरी सरांनी खूप म्हणजे सांगितलं. आणि मी पण माझ्या मैत्रिणींना म्हणजे बाकीच्यांना सांगतेच की करा आणि आपल्या मुलांनाही तसे संस्कार लाभले पाहिजे. आणि तसं मी म्हणजे सांगतच राहते. आता बघू, आपण हळूहळू आता हे करू. आणि तुम्ही पण जे कार्य करत आहे त्यांच्यासाठी आपले खूप खूप